sex determination in birds and sex determination in honeybees. तर पहा, आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण सेक्स डिटर्मिनेशन म्हणजे काय, सेक्स डिटर्मिनेशन इन ह्युमन बीइंग्स हे आपण शिकलो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेक्स डिटर्मिनेशन इन हनीबीज अँड सेक्स डिटर्मिनेशन इन बर्ड्स हे पाहणार आहोत. पहा, पहिल्यांदा आपण सेक्स डिटर्मिनेशन इन बर्ड्स याविषयी पाहणार आहोत. पहा, तर सेक्स डिटर्मिनेशन इन बर्ड्स, तर इन बर्ड्स द क्रोमोसोमल मेकॅनिझम ऑफ सेक्स डिटर्मिनेशन इज ZW and ZZ टाईप. आता आपण ह्युमन बीइंगमध्ये सेक्स डिटर्मिनेशन आपण शिकलो. तर ह्युमन बीइंगमध्ये कसं होतं, XX आणि XY अशी एक क्रोमोसोम्स होते. पहा, तसे या बर्ड्समध्ये कोणते टाईपचे आहे, ZW अँड ZZ टाईपचे हे क्रोमोसोम्स आहे. पहा, सेक्स डिटर्मिनेशन इज ZW अँड ZZ टाईप, या दोन टाईपचे हे क्रोमोसोम्स असतात. पहा, नंतर नेक्स्ट, इन दिस टाईप फिमेल्स आर हेट्रोगॅमॅटिक. यामध्ये कसे आहे, फिमेल्स कसे आहे, हेट्रोगॅमॅटिक म्हणजे फिमेल्स हेट्रोगॅमॅटिक हेट्रो मीन्स डिफरन्स आणि मेल कसे आहे, होमोगॅमॅटिक आहे. पहा, मग यामध्ये पहा, आता आपल्या या ह्युमन बीइंगमध्ये उलटं होतं. पहा, मेल्स कसे होते, हेट्रोगॅमॅटिक होते आणि फिमेल कसे होते, होमोगॅमॅटिक होते. पहा, आता या बर्ड्स आणि ह्युमन बीइंगमध्ये पूर्णपणे डिफरन्स आहे. पहा, त्यामध्ये फिमेल्स हे हेट्रोगॅमॅटिक आहे याच्यामध्ये, आणि आपल्या ह्युमन बीइंगमध्ये कसे आहे, फिमेल्स आर होमोगॅमॅटिक. तर इन दिस टाईप फिमेल्स आर हेट्रोगॅमॅटिक अँड प्रोड्युसेस टू टाईप्स ऑफ एग्स. मग इथे फिमेल्स कोणते येतील, हेट्रोगॅमॅटिक म्हणजे कोणते येतील, ZW टाईपची येतील. पहा, तर यामध्ये टू टाईप्स ऑफ एग्स, 50% एग्स कॅरी Z क्रोमोसोम अँड 50% एग्स कॅरी W क्रोमोसोम्स. तर त्यामध्ये हे फिमेल्स हेट्रोगॅमॅटिक असून त्यामध्ये 50% जे एग्स असतात ते काय करतात, कॅरी Z क्रोमोसोम कॅरी करतात, आणि 50% जे एग्ज असतात ते काय करतात, W क्रोमोसोम्स कॅरी करतात. पहा, आता नेक्स्ट मेल्स कशी आहे, मेल्स आर होमोगॅमॅटिक. मेल्स कशी आहे, होमोगॅमॅटिक आहे. पहा, मग त्यामध्ये प्रोड्यूस वन टाईप ऑफ स्पर्म. यापासून काय होईल, स्पर्म तयार होतात. पहा, एकच टाईपचे स्पर्म तयार होतात. इथे काय दाखवतात, होमो म्हटलं कोणते येतील, ZZ. एकाच टाईपचे स्पर्म काय होतात, प्रोड्यूस होतात. पहा, मेल्स आर होमोगॅमॅटिक अँड प्रोड्यूस वन टाईप ऑफ स्पर्म अँड ईच स्पर्म कॅरी Z क्रोमोसोम. आणि प्रत्येक स्पर्म काय कॅरी करेल, Z क्रोमोसोम्स काय करतात, कॅरी करतात. आणि दिस सेक्स ऑफ इंडिव्हिज्युअल डिपेंड्स ऑन द काइंड ऑफ एग फर्टिलाइज्ड बाय द स्पर्म. काय सांगितलं, ईच स्पर्म कॅरीज, प्रत्येक स्पर्म काय करतो, Z क्रोमोसोम मेलमध्ये काय करतो, कॅरी करतो. आणि द सेक्स ऑफ इंडिव्हिज्युअल जे असतात डिपेंड्स ऑन द काइंड ऑफ एग फर्टिलाइज्ड बाय द स्पर्म. मग त्यापासून स्पर्म आणि एग यांचं फर्टिलायझेशन झालं की त्यापासून काय होतो, जायगोट तयार होतो. पहा, तर अशा प्रकारे हे बर्ड्स मधलं काय आहे, सेक्स डिटर्मिनेशन आहे. पहा, मग त्यामध्ये आता आपण त्याचं एक्झाम्पल पाहणार आहोत. पहा, हे मेल आणि फिमेल काय झाले, दॅट इज द पेरेंट्स. या काय झाले, मेल आणि फिमेल हे झाले पेरेंट्स. आता याचे जिनोटाइप काय येईल, या मेलचे जिनोटाइप काय येईल, Z2N प्लस काय येईल, मेल म्हटलं का त्यामध्ये काय असतंय, ZZ. हे झाले त्याचे जिनोटाइप. इकडं फिमेलचे काय येतील, 2N
ZW हे झाले त्यांचे जेनोटाईप पहा. मेलचे काही एवढं काय जेनोटाईप कसले आहे मेलचे टॉईस एन प्लस ZZ आणि फिमेलचे काय टॉईस एन प्लस ZW हे झाले त्यांचे जेनोटाईप. आता यापासून काय तयार होतील याचे गॅमेट्स तयार होतात पहा. आता गॅमेट्स कसे तयार होतील पहा. N प्लस Z आणि N प्लस Z असे हे दोन गॅमेट्स तयार झाले पहा यापासून. आणि इकडे काय होतील N प्लस Z आणि N प्लस W असे हे दोन टाईपचे गॅमेट्स तयार झाले पहा. या गॅमेट्स N प्लस Z आणि N प्लस Z N प्लस W. तर यापासून आता पुढे जर आपल्याला F1 जनरेशन काढायचं आहे पहा. F1 जनरेशनमध्ये यापासून हा जो आहे याच्याबरोबर क्रॉस होईल. यापासून काही टॉईस N प्लस ZZ टॉईस N प्लस ZZ आणि मग हा याच्याबरोबर क्रॉस होतो पहा. मग त्यापासून टॉईस N प्लस ZW असे हे F1 जनरेशनमध्ये पहा. F1 जनरेशनमध्ये असे ऑफस्प्रिंग्स तयार होतात पहा. मग आता हे टॉईस N प्लस ZZ म्हणजे काय तयार झाले हा काय आहे हे कसे आहे इथं दोन्ही पण कसे आहे सेम आहे. दॅट इज अ होमोगॅमेटिक. आणि होमोगॅमेटिक म्हटलं का त्यापासून काय तयार मेल का फिमेल तर मेल बर्ड्स तयार होतात पहा. आणि इकडे काय होतील फिमेल त्यामध्ये फिमेल्स बर्ड्स तयार होतील पहा. अशा प्रकारे मेल आणि फिमेल बर्ड्स याचे जिनोटाईप म्हणजे टॉईस N प्लस ZZ म्हणजे मेल कसे असतात होमोगॅमेटिक असतात आणि फिमेल कसे असतात हेट्रोगॅमेटिक असतात पहा. तर अशा प्रकारे हे सेक्स डिटर्मिनेशन इन बर्ड्स आहे पहा. फक्त लक्षात ठेवा यामध्ये ह्युमन बीइंग्स आणि बर्डचं पूर्णपणे कसं आहे अपोजिट आहे पहा. त्यामध्ये ह्युमन बीइंगमध्ये XX आणि XY असे क्रोमोसोम होते आणि XX दॅट इज XX कोणाचे होते मेलचे फिमेलचे आणि XY कोणाचे होते मेलचे. परंतु इथं कसे आहे उलट आहे पहा. या फिमेलचे कसे आहे हेट्रोगॅमेटिक आहे आणि मेलचे कसे आहे होमोगॅमेटिक आहे पहा. पूर्णपणे अपोजिट आहे. पण त्याच्यामध्ये लक्षात ठेवा यामध्ये क्रोमोसोमल जे मेकॅनिझम आहे डिटर्मिनेशन इन बर्ड्स त्यामध्ये ZZ आणि ZW टाईपचं यामध्ये आहे पहा क्रोमोसोम आहेत पहा. त्यामध्ये फक्त याच्यामध्ये फिमेल्स आर हेट्रोगॅमेटिक फिमेल्स हेट्रोगॅमेटिक असतात आणि मेल कसे आहे होमोगॅमेटिक आहे पहा. आणि हे एक्झाम्पल पहा. दॅट इज हे या सेक्स डिटर्मिनेशन इन बर्ड्स सेक्स डिटर्मिनेशन इन ह्युमन बीइंग आणि हनी बीज आपण पुढं पाहणार आहोत. तर त्या यावरती पहा 3 मार्काचा जो क्वेश्चन असतो तुमच्या बोर्ड एक्झामला तर यापैकी याच्यावरती सेक्स डिटर्मिनेशनवरती विचारतात पहा क्वेश्चन. तर सेक्स डिटर्मिनेशन इन बर्ड्स. आता आपण नेक्स्ट पाहणार आहोत सेक्स डिटर्मिनेशन इन हनी बीज. त्यामध्ये पाहणार आहोत सेक्स डिटर्मिनेशन इन हनी बीज. तर पहा त्यामध्ये इन हनी बीज क्रोमोसोमल मेकॅनिझम ऑफ सेक्स डिटर्मिनेशन इज अ हॅप्लोडिप्लॉइड टाईप. यामध्ये हनी बीजमध्ये जे सेक्स डिटर्मिनेशन आहे त्याचं मेकॅनिझम जे आहे ते कसं आहे हॅप्लोडिप्लॉइड टाईपचं आहे पहा. लक्षात ठेवा जे सेक्स इन हनी बीज क्रोमोसोमल मेकॅनिझम ऑफ सेक्स डिटर्मिनेशन इज हॅप्लोडिप्लॉइड टाईप. या टाईपचं आहे पहा हॅप्लोडिप्लॉइड टाईपचं हे सेक्स डिटर्मिनेशन आहे पहा. मग यामध्ये इन दिस टाईप सेक्स ऑफ इंडिव्हिज्युअल इज डिटरमाइंड बाय द नंबर ऑफ सेट ऑफ क्रोमोसोम रिसिव्ह. मग यामध्ये जे सांगितले हॅप्लोडिप्लॉइड यामध्ये कसे आहे पहा यामध्ये फिमेल जी आहे ती फिमेल कशी आहे डिप्लॉइड आहे
आणि जो मेल आहे तो कसा आहे हॅप्लॉइड आहे आणि म्हणून याला काय म्हणतात हॅप्लोडिप्लॉइड. आता आपल्या ह्युमन बिंगचं जर आपण एक्झाम्पल घेतलं तर त्यामध्ये काय असतात 46 हे एवढे क्रोमोसोम असतात आणि यापासून जे गॅमेट्स तयार होतात ते कसे गॅमेट्स तयार होतात हॅप्लॉइड गॅमेट्स तयार होतात आणि त्यापासून त्याची फर्टिलायझेशन झालं की त्यापासून काय तयार होतो झायगोट तयार होतो आणि तो कसा असतो डिप्लॉइड असतो. हे गॅमेट्स असतात ते कसे असतात हॅप्लॉइड गॅमेट्स असतात आणि त्यांचं फ्युजन झालं की त्यापासून डिप्लॉइड झायगोट तयार होतो. पण इथं कसं आहे वेगळं आहे यामध्ये फिमेल कसं आहे ट्वाईस इन नंबर आहे आणि मेल कसं आहे हॅप्लॉइड आहे फिमेल डिप्लॉइड आहे आणि मेल कसं आहे हॅप्लॉइड आहे. आणि मग हे जे हनी बीजमध्ये जे डिटर्मिनेशन आहे ते कोणत्या टाईपचं आहे हॅप्लोडिप्लॉइड टाईपचं आहे मग त्यामध्ये फिमेल्स आर डिप्लॉइड फिमेल्स कशी आहे डिप्लॉइड आहे म्हणजे याचा जो नंबर आहे तो कसा आहे 32 आहे ट्वाईस एन इज इक्वल टू 32. मग इथं आपण घेतलं तर ट्वाईस एन इज इक्वल टू 46 आहे. ह्युमन बिंग मध्ये किती असतात 46 असतात. तसं इथं आणि बीज मध्ये किती आहे 32 असतात त्यामध्ये फिमेल्स आर डिप्लॉइड अँड मेल्स आर हॅप्लॉइड आणि मेल्स कसे असतात हॅप्लॉइड आणि मग मेल्स एन इज इक्वल टू 16 आता नंबर किती येईल मग 16 येईल मग त्यामध्ये द फिमेल प्रोड्युसेस हॅप्लॉइड एग्स बाय मेओसिस. मग आता फिमेल्स जे असतात डिप्लॉइड असतात 32 क्रोमोसोम्स असतात त्यामध्ये आणि यामध्ये मेल्स किती 16 क्रोमोसोम. मग त्यापासून त्यामध्ये जे फिमेल आहे त्या फिमेल प्रोड्युसेस हॅप्लॉइड एग्स त्यामध्ये फिमेल पासून काय होतं हॅप्लॉइड एग्स तयार होतात बाय मेओसिस आणि मग या फिमेलचं काय होतं हे जे आहे ते मेओसिस झाल्यानंतर त्यापासून काय होतात त्यापासून फिमेल प्रोड्युसेस हॅप्लॉइड एग्स बाय मेओसिस आणि मेल प्रोड्युसेस हॅप्लॉइड स्पर्म बाय मायटोसिस. मग या मेलमध्ये इथे मायटोसिस होते आणि जे फिमेलमध्ये काय होते मेओसिस होतं मेओसिस मीन्स रिडक्शन डिव्हिजन त्यामध्ये क्रोमोसोम नंबर काय होतो रिड्यूस होतो आणि जे मेल आहे यापासून हॅप्लॉइड कारण हे हॅप्लॉइडच आहे आणि त्यापासून हॅप्लॉइड स्पर्म तयार होतात आणि या फिमेल पासून काय होतात हॅप्लॉइड एग तयार होतात बाय मेओसिस आणि इथं काय होतंय मायटोसिस होतं मग इफ द एग इज फर्टिलाइज्ड बाय स्पर्म if egg is the fertilized by sperm the zygote develop into a diploid female आणि मग त्यापासून if the egg is fertilized by sperm the zygote develop into a diploid female आणि मग एग आणि स्पर्म यांचं फ्युजन झालं की त्यापासून झायगोट तयार होतो आणि झायगोट डेव्हलप इंटू ए डिप्लॉइड फिमेल आणि झायगोटचं रूपांतर कशामध्ये होतं डिप्लॉइड फिमेलमध्ये होतं दॅट इज अ ट्वाईस एन इज इक्वल टू 32 आणि मग त्यामध्ये जी डिप्लॉइड जी फिमेल असते दॅट इज अ क्वीन अँड वर्कर्स त्यामध्ये क्वीन किंवा वर्कर्स तयार होते अँड जे हा अनफर्टिलाइज्ड जो एग असतो डेव्हलप इंटू ए हॅप्लॉइड मेल दॅट इज अ ड्रोन आणि मग जो अनफर्टिलाइज्ड जो एग आहे ती फर्टिलाइज होत नाही त्यामध्ये बाय पार्थेनोजेनेसिस त्यामध्ये जे अनफर्टिलाइज जो एग आहे त्याचं रूपांतर कशामध्ये होतं हॅप्लॉइड ड्रोन म्हणजे मेल दॅट इज अ ड्रोनमध्ये होतं बाय वे ऑफ पार्थेनोजेनेसिस. तर अशा प्रकारे हे आहे आपण आता एक्झाम्पल पाहूया त्याचं. आता इथं पेरेंट्स काय येतील त्यामध्ये फिमेल आणि इकडं काय येतील मेल. आता हे झाले त्याचे पेरेंट्स मेल फिमेल आणि मेल. नंतर याचे जिनोटाईप आता काय येतील ट्वाईसियन फिमेल कशी आहे ट्वाईस डिप्लॉइड आहे तिचा नंबर किती आहे 32 आहे आणि मेल किती एन इक्वल टू 16. आता याच्यामध्ये सांगितलं हे जे फिमेल आहे तिचं काय होतंय मेओसिस बाय रिडक्शन डिव्हिजन आणि मग त्यामध्ये या दॅट इज बाय मेओसिस आणि मेओसिस झालं की त्यापासून काय होतात
n इज इक्वल टू 16 आणि n इज इक्वल टू 16. त्यामध्ये रिडक्शन डिव्हिजन होते बाय मेयोसिस आणि त्यापासून हे गॅमेट्स तयार झाले. पहा ह्याच्यापासून 2 टाईपचे गॅमेट्स तयार होतात बाय मेयोसिस. आणि हे जे मेल आहे हा ऑलरेडी कसा आहे हॅप्लॉइड आहे आणि मग हा नंबर तसाच राहतो. पहा n इज इक्वल टू 16 आणि याच्यापासून एकाच टाईपचे गॅमेट्स तयार होतात. पहा आणि मग हे जे हा जो आहे n इज इक्वल टू 16 दॅट इज हा तसाच राहतो. पहा n इज इक्वल टू 16. अनफर्टिलाइज्ड याला म्हणायचं अनफर्टिलाइज्ड एग दॅट इज विदाऊट फर्टिलायझेशन. यामध्ये F1 जनरेशनमध्ये हे जे अनफर्टिलाइज्ड एग आहे त्यामध्ये त्याचं फर्टिलायझेशन होत नाही आणि मग हा तसाच राहतो. पहा दॅट इज अ पार्थेनोजेनेसिस. त्याचं फर्टिलायझेशनची प्रोसेस होत नाही त्या प्रोसेसला काय म्हणतात पार्थेनोजेनेसिस असं म्हणतात. अनफर्टिलाइज्ड एग असतात विदाऊट फर्टिलायझेशन त्यामध्ये फर्टिलायझेशन होत नाही. विदाऊट फर्टिलायझेशन इथं काही विदाऊट फर्टिलायझेशन होत नाही आणि मग F1 जनरेशनमध्ये जे असतात हे ऑफस्प्रिंग्स हे हा तसाच राहतो अनफर्टिलाइज्ड एग. आणि मग या दोनांपासून n इज इक्वल टू 16 आणि n इज इक्वल टू 16 त्यापासून किती ट्वाईस n इज इक्वल टू 32. यापासून या जे आहे यामध्ये n इज इक्वल टू 16 आणि इथं काय झालं ट्वाईस n इज इक्वल टू 32. मग यामध्ये काय तयार होईल हे कसं आहे डिप्लॉइड आहे आणि मग डिप्लॉइड कोण असतं याच्यामध्ये हनीबीमध्ये फिमेल असते आणि हॅप्लॉइड काय असते हॅप्लॉइड मेल आहे. पहा अशा प्रकारे F1 जनरेशनमध्ये हॅप्लॉइड मेल आणि डिप्लॉइड फिमेल तयार होते. तर अशा प्रकारे हे सेक्स डिटर्मिनेशन इन हनीबीज आहे. पहा आपण या हनीबीजमध्ये लक्षात ठेवा सेक्स डिटर्मिनेशन जे मेकॅनिझम आहे ते कसं आहे हॅप्लो डिप्लॉइड टाईपचं आहे. यामध्ये फिमेल कशी आहे डिप्लॉइड आहे आणि मेल कसं आहे हॅप्लॉइड आहे. पहा त्यामध्ये जी फिमेल आहे दॅट इज अ फिमेल आर डिप्लॉइड अँड मेल्स आर हॅप्लॉइड. मेल्स कसं हॅप्लॉइड आहे आणि मग त्यामध्ये फिमेल प्रोड्युसेस हॅप्लॉइड एग बाय मेयोसिस आणि मेल प्रोड्युसेस हॅप्लॉइड स्पर्म बाय मायटोसिस. आणि मग या मेलमध्ये हे मायटोसिस होतं. पहा यामध्ये हे ऑलरेडी कशा असल्यामुळं हॅप्लॉइड असल्यामुळं हे बायोमायटोसिस त्यापासून स्पर्म तयार होतात हॅप्लॉइड आणि यामध्ये फिमेलचं इथं बायोमेयोसिस त्यापासून 2 टाईपचे गॅमेट्स तयार होतात आणि मग F1 जनरेशनमध्ये जे ऑफस्प्रिंग्स तयार होतात त्यामध्ये हनीबीज म्हणजे हॅप्लॉइड मेल त्याला काय म्हणतात ड्रोन असं म्हणतात आणि डिप्लॉइड फिमेल म्हणजे कोणती असते त्यामध्ये क्वीन असे किंवा वर्कर असे. पहा तर असे ही हॅप्लॉइड फिमेल्स तयार होते आणि हे जे डिप्लॉइड जी फिमेल आहे ती गेट्स डिफरन्शिएटेड इनटू क्वीन अँड वर्कर. ही डिप्लॉइड फिमेल असते डिफरन्शिएशन कशामध्ये होतं क्वीन आणि वर्कर्समध्ये होतं आणि मग ते कशावरती अवलंबून असतं डिपेंडिंग ऑन द फूड. कशावरती अवलंबून असतं डिपेंडिंग ऑन द फूडवरती ते डिपेंडिंग असतं. पहा त्यामध्ये क्वीन किंवा तयार होईल का किंवा वर्कर्स हे डिपेंडिंग ऑन द फूडवरती अवलंबून असतं. पहा मग त्यामध्ये जर आपण जर यामध्ये हनीबीज जर आपण जर पाहिलं तर त्यामध्ये सर्वात पुढं कोण असते क्वीन असते आणि त्या क्वीनच्या मागणं काय असतात हे ड्रोन असेल किंवा हे वर्कर्स असतात. पहा आणि या ड्रोनचं काम काय फक्त रिप्रोडक्शन करणे एवढंच या ड्रोनचं काम असतं आणि बाकीचे जे हानी जे असतं ते गोळा करणे हे कोणाचं काम आहे क्वीन आणि वर्करचं काम आहे. पहा तर अशा प्रकारे सेक्स डिटर्मिनेशन इन हनीबीज आपण पाहिलं तर त्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेक्स डिटर्मिनेशन इन बर्ड्स आणि सेक्स डिटर्मिनेशन इन हनीबीज हे आपण 2 टॉपिक आजच्या व्हिडिओमध्ये पाहिले. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जेनेटिक डिसऑर्डर कोणकोणते आहेत ते आपण शिकणार आहोत. तर धन्यवाद.